श्री विठ्ठलमूर्ती शंकरानंद श्री निकालस बाबाजी महाराज की जय. माझ्या गुरूंना मी मनपूर्वक नमस्कार करते. मी सौ कल्पना विनोद वाराणशीवार. माझे गुरु श्री निकालस महाराज. महाराष्ट्र ही संतांची भूमी. गुरु असावा निकालसा सारखा प्रत्यक्ष पांडुरंग दिसावा. प्रत्येक घराण्यात एक व्यक्ती म्हणजेच पूर्वज, त्यांच्यामुळे आपल्याला निकालस महाराजांसारखे गुरु मिळालेत. हे आपलं सगळ्यांचं थोर भाग्यच हो. त्यामुळे आपण सगळे पांडुरंगाच्या सेवेत आहोत. जसे की सोमलवारांकडे अण्णासाहेब, आवंडेंकडे जनार्दन पंत, बक्षींकडे हरिनाथ बक्षी, वाराणशीवारांकडे सीताराम पंत हे माझे आजच सासरे. या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मी गजानन महाराजांची कायम उपासना करायची. एक प्रसंग माझ्या आयुष्यात फार कठीण आला. त्यात काही मार्ग सापडत नव्हता. मी माझ्या गुरूंना माझी व्यथा सांगितली. माझे गुरु निकालस माऊली यांनी मला मार्ग दाखविला. गुरु आपल्या पाठीशी असला तर अशक्य गोष्टी शक्य होतात. गजानन महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मार्गदर्शन केले की तुझ्या माऊलीची उपासना सुरू कर. या उपासनेत मला मुख्य साथ माझे पती श्री विनोद वाराणशीवार यांनी सहकार्य केले. त्यानंतर माझी सखी राजश्री आवंडे ही माझी फेसबुक सखी मला मिळाली. श्री निकालस माऊलींची मी फेसबुकला पोस्ट टाकली होती. त्यातनंच तिची माझी ओळख झाली. तिचे सहकार्य मला पटकन मिळाले. माझी सखी संगीता हिने लगेच होकार दिला. या उपासनेत सगळे भक्तगण सामील झाले. सगळ्यांनी छान सहकार्य केले. आता 3 वर्ष होत आहेत. उपासना नित्यनियमाने सुरू आहे. काही घराणे जसं की सोमलवार, आवंडे, बक्षी, वाराणशीवार आणि बरेच महाराजांचे भक्त 3 पिढ्यांपासून महाराजांचे भक्त आहेत. उपासनेच्या निमित्ताने महाराजांच्या पदांचे ध्वनिमुद्रण व्हावे अशी सगळ्या भक्तांची इच्छा होती. त्यात सगळ्या भक्तांनी आर्थिक पैथरेही मदत केली. या भजनांमध्ये हरिनाथ बक्षींचे काही भजन आणि भजन मंजिरी श्रीधर सूत म्हणजेच श्री गंगाधर सोमलवार यांची भजनं घेतली आहेत. भजनाला संगीत अपर्णा वाराणशीवार आणि अनिता सोमलवार यांनी लावले आहेत. ही सगळी आपल्यावर गुरुकृपा हो. माझ्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम. जय निकालस माऊली. मी राजश्री गिरीश आवंढे. आता आपण भजन स्तवनाला सुरुवात करतो आहे. शंकरानंदा हो नंदा धाव परमानंदा. निकालस भक्त परिवारामध्ये निकालसांच्याच कृपेमुळे काही भक्तांमध्ये एक अलौकिकत्व निर्माण झालेलं आहे. बघा ना, भजन रचनाकार कोण? निकालस भक्त. संगीतकारही निकालस भक्त. गोड आवाजांच्या गळ्यांचे धनीही कोण? तर निकालस भक्तच. खरं तर निकालस महाराजांची कृपा सर्व निकालस भक्तांवर सारखीच आहे, परंतु काही हिरेही त्यांनी जन्माला घातलेले आहेत. ही निकालस माऊलींची अनोखी भेट आपल्या सर्वांना आहे. श्री निकालस माऊलींची उपासना आपण दर गुरुवारी सुरू केलेली आहे. खरं तर श्री निकालस माऊली असतानाच आदरणीय कैलासवासी काशीनाथ कृष्णराव सोमलवार यांनी दर शनिवारी निकालस माऊलींच्या मठात साप्ताहिक भजनाचा कार्यक्रम सुरू केला होता. तल्लीन होऊन काशीनाथ भजन गात माऊली त्या तालावर दंग होऊन नाचत. प्रत्यक्षाला विठू माऊली अवतरित झाल्याचा अनुभव येई. काशीनाथ भजन करी भजनी चढताच रंग. विठो विठो हाकारती स्वामी प्रगटती पांडुरंग. शनिवारचा भजन सोहळा पाहुनी भक्त होती दंग. काशीनाथ भजन करी प्रगटती स्वये पांडुरंग.